तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. थंबनेल सर्वांनी पाहिलंच असेल. वनसेवक या पदाबद्दल आपल्याला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. वनसेवक आणि वनरक्षक यांमध्ये नेमका डिफरन्स काय? वनसेवकाला कोणती कार्य करावी लागतात? त्यांच्या जागा किती निघणार आहेत? एक्झाम कशा प्रकारची असू शकते? वेतन श्रेणी काय असेल? पदोन्नतीने वनरक्षक हे पद मिळणार आहे, तर ते किती टक्के वनसेवकांना हे पद मिळणार आहे? याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. जर अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून सरळ सेवेने जे भरली जाणारी पदे असतात त्यांच्या जे एक्झामच्या नोटिफिकेशन त्यांच्या जाहिराती येतात, तर त्या जाहिराती ते रिझल्टपर्यंतच्या सर्वात छोट्या ज्या आपल्या जे नोटिफिकेशन येतात त्या सर्व प्रत्येक नोटिफिकेशनची अपडेट आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन लगेच पोहोचून जाईल. आपण लगेच स्टार्ट करूया व्हिडिओला. तर आधी सुरुवातीला आपण बघूयात की वनसेवकाचं नेमकं काम काय असतं. तर इथे दिल्याप्रमाणे वनविभागांतर्गत क्षेत्रीय कामांसाठी फील्ड वर्कसाठी नियमित आवश्यक मनुष्यबळ. काय काम असतं? तर पहिलं म्हणजे वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ. त्याचप्रमाणे आपत्कालीन यंत्रणा रेस्क्यू टीमसाठी लागणारे मनुष्यबळ. त्याचप्रमाणे गस्त घालण्यासाठी, संरक्षणासाठी, अँटी स्मगलिंग, अँटी पोचिंग, सेवा देण्यासाठी. सेवामध्ये कोणत्या कोणत्या सेवांचा भाग येतो? तर वनीकरण, वृक्षारोपण, वनवे विझवणे, लाकूड तोड, लाकूड फटा जमवणे इत्यादी प्रकारची कामं ही वनसेवकाला करावी लागतात. डिटेल कामं ही खालती दिलेली आहेत PDF-मध्ये. ती मी तुम्हाला नंतर पॉज करेन, तुम्ही ती वाचून घ्या. ठीक आहे. आपला पुढचा पॉईंट आहे जागा किती असतील. तर टोटल जागा या 12,991 नियमित वनसेवकांच्या जागा असणार आहेत. वनसेवक हे गट ड स्वरूपाचं पद आहे. 12,991 जागांसाठी येत्या 1 ते 2 महिन्यात जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर वनरक्षकाच्या सुद्धा 1,358 समथिंग पदं रिकामी आहेत. तर त्यासाठी सुद्धा जाहिरात यात येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये येऊन जातील. त्याच्यानंतरचा आपला पुढचा पॉईंट आहे वेतन श्रेणी. तर वेतन श्रेणी ही 7व्या वेतन आयोगानुसार S1 15,000 ते 47,600 अशी प्रकारची वेतन श्रेणी आहे. त्याच्यामध्ये मूळ वेतन बेसिक जे आहे ते 15,000चं आहे. महागाई भत्ता 6,900, घरभाडे भत्ता 18% किंवा 3,600, स्थानिक पूरक भत्ता ₹90, वाहतूक भत्ता ₹1,000, कायम प्रवास भत्ता हा ₹1,500 आणि टोटल स्टार्टिंग सॅलरी ही तुमची ₹28,090 तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट आहे आपला, यासाठी कोणता क्वालिफिकेशन अपेक्षित आहे? तर सदर पदावर नियुक्तीकरता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी पास असावी. 12वी पास असलेलेच फक्त 10वी ते 12वी यांच्यामधील जे उमेदवार असतील त्यांनाच हे पदाची एक्झाम देता येणार आहे. 12वीपेक्षा जास्त जर तुमचं क्वालिफिकेशन असेल, जर तुमचं ITI जरी असेल किंवा डिग्री कोणतीही प्रकारची डिग्री वगैरे असेल, तरी तुम्हाला ही एक्झाम देता येणार नाही. ओके. तर कमाल मर्यादा त्यांनी क्लिअर लिहून दिलं आहे. कमाल मर्यादा ही वयोमर्यादा ही 12वी असणं गरजेचं आहे. जास्त शिक्षण घेतलेले नसल्याबाबत हमीपत्र जे असेल ते उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे. हमीपत्र लिहून घेतलं जाईल. ओके. 12वीपेक्षा जास्त नसलेलं तुमचं शिक्षण नसलं पाहिजे. जर असेल आणि जर तरीसुद्धा तुम्ही जर चुकीच्या प्रकारे जर हमीपत्र जर तुम्ही दिलंत तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. ओके. तर पुढे बघूयात. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वनरक्षक. गट क मधील 25% पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील. 25% पदे ही पदोन्नतीने वनसेवकांमधून भरली जाणार आहेत. वनरक्षक पदाचं आकर्षण सर्वांनाच असतं. वनरक्षक पदाला एक खाकी वर्दी आहे पोलिसांची जशी असते त्याप्रमाणे. पोलिसांमध्ये नुसतं पोलिसांना नाही तर पोलिसांमध्ये सुद्धा PSI पदाची जशी वर्दी असते, ब्राऊन बेल्ट ब्राऊन शूज, त्या टाईपची वर्दी ही वनरक्षक पदाची असते. तर सर्वांनाच या पदाचे आकर्षण असतं. मागच्या वर्षभरातच वनरक्षक पदासाठीची भरती प्रोसेस चालू होती. खूप कठीण असे ग्राउंड वगैरे क्वालिफाय करावं लागतं वनरक्षक पदासाठी. तर हे पद आपल्याला वनसेवकांमधून 25% पदे ही भरली जाणार आहे त्यासाठी. त्यामुळे ही खूप सुंदर अशी भारी संधी मिळालेली आहे. तर त्यासाठी सर्वांनी या पदाचा
प्रयत्न करायचा यासाठी. 10वी ते 12वीमधले जे उमेदवार आहेत त्यांनी हा फॉर्म भरायचाच आहे आणि ही एक्झाम द्यायचीच आहे. ओके, पुढचा आपला पॉईंट बघूयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल, डिटेल काम काय असतं नेमकं वनसेवकाचं, तर त्यासाठी हे तुम्ही पाहू शकता. हा एक पॉईंटपासून या पॉईंटपासून खालती सर्व जी काही काम करावं लागतात त्याची डिटेलमध्ये ही माहिती दिलेली आहे. मी सिम्पली स्क्रोल डाऊन करतो, तुम्ही पॉज करून तुम्ही ही डिटेल माहिती वाचू शकता या नोटिफिकेशनमधून. आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील, पोलीस भरती करणारे जरी असतील, तर त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती आपण पोलीस भरतीचे सुद्धा रिझल्ट वगैरे हे आपण पब्लिश करत असतो, जाहिरात आपण पब्लिश करत असतो. प्रत्येक छोटी जी अपडेट असते पोलीस भरती संबंधित किंवा सरळ सेवेसंबंधितील, ती सर्व आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.